भिगवणमध्ये आई भावाला मारहाण करून मुलीचं अपहरण करण्यात आलं। डोळ्यात लाल तिखट फेकत आई भावासमोर मुलीचं अपहरण झालं। हारून शेख आयान हारून शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। मुलीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना मात्र आक्रमक झालेला आहे। टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, आपण पाहतो या ठिकाणी अतिशय भयानक अशी घटना घडलेली आहे। मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे, मात्र आता तिचे कुटुंबीय आक्रमक झालेले आहेत। काय अपडेट या संदर्भात? खरं सेजल, आपण पाहिले की खरं तर काल 4 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना जी आहे ते घडलेली होती आणि या घटनेनंतर त्या ठिकाणी सर्वच या गावामधले लोक जे आहेत ते आक्रमक झाले। काल रात्री त्यांनी रास्ता रोको देखील केलेला होता। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो रोखलेला होता। त्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाने या सर्व घटनांची तात्काळ दखल घेत या ठिकाणी गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आता जवळपास 6 पथकं जे आहेत ते या अपहरणकर्ते जे आहेत किंवा ज्या तरुणांनी या मुलीला घेऊन गेलेले त्यांच्या मागे 6 पथकं तपासासाठी लावण्यात आलेले आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय खरं तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे आणि आज 4 वाजता ते या भिगवण पोलीस स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चाचं देखील आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी या सर्व मुलीच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आता सर्व समाजातले लोक असतील, या भागातले लोक जे आहेत ते या पोलीस स्टेशनच्या परिसरात जमायला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि साधारणपणे 4 वाजता गोपीचंद पडळकर सुद्धा या ठिकाणी दाखल होणार।